मॅच हवी होती 70-70च्या स्पोर्टच्या लाडल्या प्रेक्षकांना, तशीच काय जणू मॅच झाली आहे। या मॅचीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो। तुमच्या मनासारखं जे हवं होतं ते नक्कीच भेटलेलं आहे। सर काय म्हणाल? नक्कीच चांगली मॅच आपल्याला फायनलची मॅच जी पाहायला मिळाली। कौतुक आहे दोन्ही संघांचं, शेवटच्या श्वासापर्यंत दोन्ही संघ लढले। काही चुका झाल्या परंतु त्या चुकीचं प्रायश्चित्त त्यांना मेगा फायनलमधून बाहेर पडावं लागलं। आपण इथे लगेचच प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करणार आहोत। काही मान्यवर आपल्या उपस्थितीत आहेत। नदीम भाई आपल्याला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। चला जे विजेते संघ आहेत संघांना विनंती आहे आपण थोडंसं प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या, जरा गर्दी समोर करा, मागे करू नका। लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करतोय कारण मुंबई संघाला फार दूरवरती जायचंय आणि जर तुम्हाला प्राइज कॅश मध्ये लगेच पाहिजे लगेच या, आपल्याकडे चेक नाहीये, आपण कॅश आहे। हा लगेच थोड्याच वेळामध्ये आपल्याकडे वैयक्तिक जी पारितोषिकं आहेत ती पारितोषिकं देखील आपल्यापर्यंत पोहोचतील। आपण ही स्पर्धा लाईव्ह केली आहे, लाईव्ह स्कोरिंग केली आहे आणि त्याचमुळे जे लाईव्ह स्कोरिंग मध्ये जे दिसतंय ना की कुठला बॅटर आहे, कुठला बॉलर आहे, कुठला मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू आहे, त्या सर्व खेळाडूंसाठी इथे पारितोषिक आहेत। उत्कृष्ट बॅटर आहे, मॅन ऑफ द सिरीज आहे, उत्कृष्ट गोलंदाज आहे, 40+ जो सामना झाला त्याचं देखील पारितोषिक आहे। आणि या सर्वांचं वाटप अगदी पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत येणार आहे। डिंगडॉंग चषकाचा एक रंगारंग सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण लगेचच थोड्या वेळामध्ये संपन्न करतोय। प्रशांत गायकवाड खऱ्या अर्थाने आज खुश दिसत आहेत, फार वर्षानंतर, मला वाटतं वर्षानंतरच म्हणावं लागेल हा संघ जिंकलाय। आणि प्रामुख्याने प्रशांत गायकवाड असू द्यात, समीर असू द्या, सचिन बर्गे, अमर गोरे, अफलातून खेळ कॉम्बिनेशन अगदी जुळून आलं आणि हा संघ जिंकला देखील। त्याचबरोबर मी प्रतिस्पर्धी संघाचं देखील कौतुक करेल। अमर सर आणि कंपनी अफलातून खेळ केला, थोडेसे नर्वस आहेत, काही चुका झाल्यात ते त्यांना मान्य कराव्या लागतील, हरकत नाही। मेगा फायनल पर्यंत जाणं एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हे सुद्धा कौतुकास्पद आहे। चांगला खेळ केला, इथून काहीतरी शिकायला मिळेल आणि शिकल्याशिवाय पुढे तुम्हाला त्याचा रिझल्ट देखील मिळणार नाहीये। चला आपल्या जवळ, चला लवकरात लवकर ते घेऊन या मॅन ऑफ द मॅच, त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन। आपण लगेच 5 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम उरकूयात। प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। खऱ्या अर्थाने ही जी डिंगडॉंग स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली ना त्यामध्ये प्रेक्षकांचा फार मोठा वाटा आहे। एवढा पाऊस पडत होता तरी देखील प्रेक्षक बिना छत्रीचे, बिना रेनकोटचे उभे राहून मॅच बघत होते। याचा अर्थ प्रेक्षकांनी ही मॅच, ही स्पर्धा उचलून धरली, त्याबद्दल त्यांचा देखील विशेष करून आभार आहे। टाळ्या स्वतःसाठीच वाजवा की तुम्ही एवढा मोठा प्रतिसाद दिलाय ना की कोणी पैसे देऊन जरी लोक बोलवली तरी एवढी येत नाहीत। इथे डिंगडॉंग स्पर्धा पाहण्यासाठी आलात आणि खऱ्या अर्थाने तुम्ही खऱ्या अर्थाने शोभा वाढवलीत, त्याबद्दल तुमचं कौतुक आहे। आणि नदीमबाईंचं कौतुक, व्यासपीठावरती आम्ही सर्वच जण होतो, कॉमेंट्री कक्ष होता, एकही दिवस असा गेला नाही की गोड खाऊन आम्ही तो दिवस संपन्न केला नाही। रोज इथे केक कटिंग होत्या, 3 दिवस ते आले की केक घेऊनच जायचे, कोणाचा ना कोणाचा तरी वाढदिवस। आणि त्यामध्ये सुदैवाची बात, एवढी गोष्ट चांगली आहे की नदीमबाईंच्या ज्या 2 लाडक्या मुली आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे डिंगडॉंग चषक भरवलं जातं। ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत, स्पॉन्सर कसा असावं ते तुम्ही बघितलंच असेल। कॅश 1 लाख रुपये दिलेत आणि त्यानंतर प्रेक्षकांसाठी एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी त्यांनी आयोजित केली, त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक आहे। बघा मी त्या व्यक्तिमत्वाविषयी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देईल की हे व्यक्तिमत्व काय आहे। आपल्या भागामध्ये करण्यासाठी कोणी मागे पुढे बघत नाही, परंतु बलरामपूर प्रीमियर लीग, मी या गोष्टीची तुम्हाला माहिती का करून देतोय। बलरामपूर प्रीमियर लीग ही एक मोठी स्पर्धा असते, 2 लाख रुपयाचं पारितोषिक असतं। त्यांच्या जिथे त्यांच्या गावामध्येच ही स्पर्धा आयोजित केली जाते, 2 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक असतं। बघा या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या। या स्पर्धेमध्ये त्यांनी पहिल्या पर्वामध्ये जी स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये वैयक्तिक 10 लाख रुपये खर्च केले, वैयक्तिक 10 लाख। आणि त्या 10 लाख रुपयांमध्ये जेवढे काही स्टारकास्ट खेळाडू आहेत ते त्यांच्या संघामध्ये खेळण्यात आले।
परंतु पहिल्या पर्वामध्ये 10 लाख रुपये खर्च करून देखील त्यांचा संघ तिथे जिंकू शकला नाही. 10 लाख रुपये पाण्यात गेले, हरकत नाही, गेले तर गेले. परंतु दुसऱ्या पर्वामध्ये तेवढंच पारितोषिक, त्यावेळेस तब्बल 20 लाख रुपये खर्च केले. ऑल इंडिया ओपन गटातील सर्व स्टार खेळाडू त्यांच्या संघामध्ये खेळले आणि त्या पर्वामध्ये तो संघ विजयी देखील ठरला. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकदा माणूस जिद्दीला पेटला ना, मागे पुढे बघायचंच नाही. मग समोर कोणीही येऊ दे. तुम्ही सातत्याने एक गाणं देखील ऐकलं असेल, कोणी समोर येऊ दे एकटा बास. तसं नदीमबाईंचं काम आहे. एवढी स्पर्धा आयोजन करणं आणि त्याला साथ देणं तोंडच्या गप्पा नाहीयेत. जेवढे प्राइज या स्पर्धेमध्ये असतात ना, ते सगळे त्यांच्याकडून असतात. कोणी दुसरा स्पॉन्सर नाहीये, एकटाच बास. नदीम नियाजी हे नावच तुमच्या लक्षात राहणं फार गरजेचं आहे. कुठलं त्यांचं इलेक्शनचं नाहीये, कुठल्या राजकारण्यांशी घेणं देणं नाहीये. त्यांचं खेळाविषयीचं प्रेम. आणि हे जे दोन मित्र दिसत आहेत ना, अफजलभाई आणि इजाजभाई, हे खास मित्र आहेत, खास खंबे आहेत. या खंब्यांसाठी किंवा या सहकार्यांसाठी एवढं मोठं योगदान आहे. आता या दोघांचं नाव घेऊन बाकीच्यांना मी लाजवणार नाही किंवा बाकीच्यांना मी नामोल्लेख करणार नाही असं नाही. या दोघांच्या पाठीमागे जे पडद्यामागचे कलाकार आहेत, मग त्याच्यामध्ये निलेश मामा असतील, आमचे जहीरभाई असतील, विनीतभाई असतील, इम्तियाजभाई असतील, आता या सर्वांची साजिदभाई असतील, यांनी देखील तेवढेच कष्ट घेतलेत. परंतु हे पडद्यामागचे कलाकार आहेत, त्यांचे नामोल्लेख करणं गरजेचं आहे. आणि आमचे फर्राभाई व्यक्तिमत्वच असं आहे, दिवसभर चेहरा आनंदित, दिवसभर. त्यांच्या समवेत नदीमबाई देखील आहेत, नावेद सर देखील आहेत, निलेश मामांचं पळणं आपण बघितलं पावसात कसं पळत होते बॉल आणण्यासाठी. एवढं योगदान देणं फार अवघड आहे. बघा, एका शब्दाची किंमत आहे. एवढे योगदान देणारे खेळाडू सहकारी आहेत, त्यामुळे इथे एवढी मोठी स्पर्धा संपन्न होते. कर्तृत्व असंही होत नाही, नाव नुसतं येण्यासाठी कोणी काय करत नाही. तुमचं काम दिसून आलं आणि त्याचमुळे डिंगडॉंग स्पर्धा इथे यशस्वी झाली. ही स्पर्धा यशस्वी झाली ना, त्याबद्दल सर्व आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्व आयोजकांसाठी, बक्षीस मिळवणाऱ्यांसाठी तर टाळ्या आपण नेहमीच वाजवतो. हे जे आयोजक आहेत बघा, तुमचा फोटो पण काढला. पटकन का ते लवकर आणा ते मॅन ऑफ द मॅच. पाऊस चालू झाला, मी चुका आहे, तुम्ही बोलले आहेत, मला बोललो व्हावं लागेल. चला या लवकर, आपण लगेच बक्षीस वितरणाच्या कार्य. नदीमबाई आई आप आता थोडंसं पावसात तुम्हाला देखील उभं करावं लागणार, शिक्षा आहे असं समजा. टाळ्या मला वाटतं कमी पडतील नाही का? हा, नाही वाजल्याच पाहिजे. इथे सर, मैं आपको रोकना चाहता हूँ. बघा प्रेक्षकांनो आणि खेळाडूंना पण या गोष्टीसाठी सांगतोय. बघा, स्पर्धा बोलणं सोपं असतो, परंतु त्याला अरेंज करणं तेवढंच कठीण असतो. मी आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे की ज्या पद्धतीने कालच्या संध्याकाळी जेव्हा पाऊस पडला आणि मग त्याच्यानंतर या ग्राउंडवरती पाणी होतं, परंतु या आयोजन कमिटीने सकाळी लवकर येऊन आमचे अफजलभाई, एजाजभाई आणि त्यांची पूर्ण टीम ज्यांनी या स्पर्धेसाठी जी जान लावलं, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करून दाखवा. एक गोष्ट मी यांच्यासाठी एवढं सांगतो, एजाज भाई, अफजल भाई, आप तमाम लोगों के लिए उसमें आ जाएगा, ऑर्गेनाइजर कमेटी के लिए. यूं ही उम्मीद दिलाते हैं जमाने वाले, लौट के कब आते हैं जाने वाले. यूं ही उम्मीद दिलाते हैं जमाने वाले, लौट के कब आते हैं जाने वाले. कभी देखा है तूने सहरे में झुलता हुआ दरख्त, क्योंकि इस तरह चलते हैं वफा को निभाने वाले. इन लोगों ने ये मोहब्बत नहीं निभाई होती ना, तो इतना बड़ा प्लेटफॉर्म आपके सामने खड़ा नहीं हुआ होता. और सबसे बड़ी चीज़ नदीम भाई की कि वो जो शख्सियत है उनकी बात ही निराली है कि सबका खुलूस सबकी मोहब्बत मुझे मिली, सबका खुलूस सबकी मोहब्बत मुझे मिली. वो और होंगे जिन्हें वतन छोड़ना पड़ा, लेकिन मुझे अपने वतन में रहकर ये दौलत मुझे मिली. ये वो शख्सियत है जो हर वक्त खिलाड़ियों के ऊपर, दर्शकों के ऊपर, मेहमानों के साथ और ऑर्गेनाइजर के साथ हर वक्त साथ निभाते हैं. ये टूर्नामेंट का कामयाबी का सबसे बड़ा कारण, और ये आप लोगों की जिस तरीके से उपस्थिति है, इसलिए टूर्नामेंट को 4 चांद लग गए. एक बार जोरदार तालियां अपने खुद के लिए बजाइए. थँक्यू सो मच. नक्कीच. आता एवढी मोठी शेरो शायरी मला तर येणार नाहीये, परंतु त्यांनी माझं काम थोडंसं सोपं केलं.
इसरार भाई आप भी आइए, हेमंत सर आप भी आइए. काही अशी व्यक्तिमत्व आहेत ना, यांना व्यासपीठावरती बोलवलं नाही तर आम्हाला बरं वाटणार नाही. चला आपण इथे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. प्रथमतः आपण अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी करतोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मोलाचं सहकार्य केलं. ऑफिशियल स्पॉन्सर्स आपले नदीम भाई यांचा सन्मान संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मी इजाज भाई आणि अफजल भाई आपल्यालाच विनंती करेल, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते नदीम भाईंचा आपण सन्मान करायचा आहे. या सर, टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजेत. बघा जेवढ्या टाळ्या जोरदार वाजतील ना, पुढच्या वर्षी तेवढं प्राइज वाढणार आहे. 1.5 होतील. टाळ्या बघा कमी पडता कामा नये. चेहऱ्यावरचं स्मित हास्य आहे, कदाचित 1.5-2 पण होतील. टाळ्या कमी पडता कामा नये. चला आपण मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केलाय. खऱ्या अर्थाने ही जी शाल दिली आहे ना, ही मायेची शाल आहे आणि पुष्पगुच्छ देऊन आपण मान्यवरांचा सन्मान केलाय. चला आपण इथे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. डिंगडॉंग चषक सातत्यपूर्व नवनवीन उपक्रम देखील राबवतात. प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं आपल्या भेटीला घेऊन येतात. आज देखील एक 40+ लेजंड खेळाडूंचा सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि प्रामुख्याने एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये 5 षटकांची जी मॅच इथे खेळण्यात आली त्यासाठी देखील कौतुक आयोजन कमिटीचं असेल. आणि या मॅच मधील आपण टीम ए आणि टीम बी पुण्यातील सर्व एकत्रित करून या दोन्ही संघ तयार केले होते आणि त्यामध्ये टीम बी हा संघ या ठिकाणी विजयी झाला. झहीर खान आणि संपूर्ण टीमला विनंती असेल, या ठिकाणी विजेतेपद पटकावलाय ते स्वीकारण्यासाठी आपण इथे व्यासपीठावरती यायचं आहे. जोरदार टाळ्या. नदीमबाईंनाच विनंती असेल आणि ते खुश असतील की टीम बी आपल्याच या आयोजन कमिटीचे सर्व सदस्य आपण खेळताना पाहिले आणि त्यांनीच हा कप इथे पटकावलाय. जोरदार टाळ्या. 40+ विजेता संघ टीम बी. मी स्वतः पण आहे. धन्यवाद. 40+ खेळाडूंचा देखील मनपूर्वक असे आभार. ज्याप्रमाणे टीम बी खेळली ना त्याप्रमाणेच टीम ए देखील खेळली. चांगला खेळ त्यांचा देखील झाला. राहुल भैया साठे आणि त्यांची संपूर्ण टीम अप्रतिम असा खेळ आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षणीय सामना जसा पाहिजे होता ना तसाच झाला. दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली. लगेचच आपण पुढच्या बक्षीस वितरणाकडे वळतोय. प्रथमतः फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब देऊन आपण खेळाडूंचा सन्मान करतोय. फायनल मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी, चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. सामना हातातून निश्चित असताना मोक्याच्या क्षणी षटकार मारून आपल्या संघाला जिंकून दिलाय. अमर गोरे उर्फ सोन्या ठरतोय मातोश्री 11 संघाचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी, फायनल मॅच चा मानकरी. नदीमबाईंनाच विनंती असेल, टी शर्ट द्या आपलं ते गेम चेंजर जे नाव दिलंय ना, गेम चेंजर जो ब्रँड आहे खऱ्या अर्थाने गेम चेंजर खेळाडूसाठीच तो दिला जातो. गेम चेंजर किसन मरगळे यांच्या दालनातील एक आकर्षक अशी जर्सी, त्याचबरोबर PSA+ आकर्षक असं सन्मान चिन्ह देऊन अमर गोरे यांना आपण सन्मानित करतोय. आता मी बोलायला लावणार नाहीये कारण पाऊस कधीही वाढू शकतो. त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय. उत्कृष्ट बॅटरसाठी आपण या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल ठेवली आणि त्याचबरोबर आकर्षक असं चषक देखील आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण एक स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक अशी ट्रॉफी ठेवली आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण या ठिकाणी आकर्षक चषक आणि स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी ठेवलेली आहे. प्रथमतः आपण उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण या ठिकाणी देतोय. गेले कित्येक वर्ष आपण या खेळाडूच्या नावाची चर्चा, गोलंदाजी आपण पाहिली असाल. गतवर्षी देखील या गोलंदाजाने अफलातून गोलंदाजी केली. NB ट्रॉफी सारख्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, डिंगडॉंग ट्रॉफी मध्ये प्रथमतः उत्कृष्ट गोलंदाज आणि या वर्षी देखील मातोश्री 11 या संघाचा समीर जगताप ठरतोय डिंगडॉंग चषक 2024 पर्व 6व्याचा उत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्या. स्पोर्ट्स शूज आणि त्याचबरोबर आकर्षक अशी ट्रॉफी देऊन आपण सन्मानित. टाळ्या कमी पडतात का? विकेट्स किती घेतल्यात? 5 विकेट्स, परंतु इकॉनॉमी फार महत्वाची आहे. भरपूर रेसमध्ये होते परंतु इकॉनॉमीनुसार समीर जगताप नाम ही काफी आहे. आता दादा गायकवाड यांनी विकेट तेवढ्याच घेतल्यात परंतु त्याची इकॉनॉमी 8 आहे आणि समीरची जवळपास 4.5 आहे.
त्यामुळे इकॉनॉमीनुसार समीर जगताप ठरतो मॅन ऑफ द मॅचचा, सॉरी बेस्ट बॉलरचा मानकरी. त्यानंतर उत्कृष्ट बॅटर, अप्रतिम अशी बॅटिंग त्याने केली, भल्या भल्या गोलंदाजांना इथे नामोहरम केलं आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅटर हा किताब देऊन आपण त्या खेळाडूंना सन्मानित करतोय. या स्पर्धेतील दीपक भाऊ डोंगरे 11 संघाचा विशाल ठरतोय उत्कृष्ट बॅटर. वेल प्लेड. चला विशाल, नावाप्रमाणे विशाल कामगिरी. 84 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अफलातून टाळ्या कमी पडता कामा नयेत, इकडून कमी पडतायत. आपला संघ हरला तरी टाळ्या वाजवा, आपला संघातील खेळाडूने बॅटिंग मिळवली आहे. सायकलवरती बसल्याशिवाय सोडायचं नाही, बसावं लागणार. तू बस बस, आताच सुद्धा वाजू शकता ना टाळ्या, पाऊस पडायचा आहे अजून. हा, मी सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यावेळेस मी बक्षीस वितरण करतो ना, माझा फेवरेट शब्द आहे, क्रिकेटच्या मैदानामध्ये टाळ्या वाजवायला लाजायचं नाही आणि मैदानाच्या बाहेर गेलं तर कोणी सांगितलं तरी वाजवायच्या नाहीत. वेलप्लेड विशाल. आता सायकलवरती बसूनच घरी जा. चला पुढचं पारितोषिक सर्वात महत्वाचं आहे. मॅन ऑफ द सिरीज राहिलंय ना, उत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज हा किताब या ठिकाणी आपण देऊन खेळाडूचा सन्मान करणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज लगेचच देऊया आपण. वैयक्तिक पारितोषिक आहे. अफलातून बॅटिंग, अफलातून सुरुवातच धूमधडाक्यामध्ये. ब्लॉकबस्टर सिनेमा ज्याने सुरुवात केला, पुन्हा एकदा दीपक दादा डोंगरे संघाचा ठरतोय सागर गांगुली. 165 धावा. मॅन ऑफ द सिरीज. काय बॅटिंग केली आहे. प्रामुख्याने लॉंग टेनिसचा कोच आहे, परंतु त्यांनी दाखवून दिलं रबर बॉल मध्ये देखील तसे फटके चालू शकतात. टाळ्या इथून कमी पडतायत. हा, शिट्ट्या वाजवा, फेटे नाही उडू नका. वेल प्लेड, वेल प्लेड. मी अजून तेवढा मोठा नाही, वयाने मोठा आहे, परंतु लेवलने अजूनही छोटाच आहे तुमच्यापेक्षा. वेल प्लेड सागर. आणि नावाच्या पुढे गांगुली आहे, सिक्सर तो मारेगाई. भारतीय संघाचे कर्णधार त्यांचं देखील गांगुली नाव होतं आणि ते देखील सिक्सर किंगच होते. चला आपण आता आपण सांघिक पारितोषिकांकडे वळतोय. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. प्रथमतः एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मुंबई येथून हा संघ दाखल झाला. चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी काही चुका त्यांच्याकडून देखील झाला आणि चुकणार नाही तो माणूस नाही. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेतील रोख रक्कम 25,000 रुपये आणि भलं मोठं चषक देऊन आपण सन्मानित करतोय. FM कांदारी किंग संघाला विनंती असेल संपूर्ण टीम या आणि आपलं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी स्वीकारायचंय. टाळ्या मुंबईकरांना कमी नाही वाटल्या पाहिजेत. पुणेकरांनी टाळ्या कमी वाजवल्यात, जोरदार वाजवा, खुश झाले पाहिजेत ते. आयुब सर कॅप्टन, कॅप्टन नाही तर मजा नाही. आयुब सर आपले कोच या ठिकाणी बोलवत आहेत. चला लवकर या सर प्लीज, आपल्याला विनंती आहे. तुम्हाला लांब जायचं, आम्ही इथलेच आहेत. आज मुंबईच्या खेळाडूंना सगळ्यांना दाखवून दिलंय पाऊस कसा असतो, मॅच कशी होते, आयोजन कसं असतं आणि पुण्याचे खेळाडू कसे खेळतात हे मुंबईकरांना देखील कळून चुकलंय. जोरदार टाळ्या मुंबई संघासाठी. वेल प्लेड, वेल प्लेड. मातोश्री 11 अप्रतिम असा खेळ, त्यांच्या विरोधात देखील चांगला खेळ केला. चला आपण नंतर लगेच द्वितीय क्रमांकाकडे वळतोय. या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांक, रोख रक्कम 50,000 रुपये, छोटी रक्कम नाहीये. रोख रक्कम 50,000 रुपये. तिसऱ्या क्रमांकापेक्षा अजून एक मोठं पारितोषिक, भलं मोठं चषक आणि आपल्याच भागातील आपल्याच मैदानामध्ये वर्षभर सराव करत असताना या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मिळत आहे. दीपक भाऊ डोंगरे 11 संपूर्ण टीमला विनंती आहे, जोरदार टाळ्या. पंचशील संघ, PS अमर सर, चला सूरज सर,
गांगुली कुठे आहेत? सायकल घेऊन गेले की काय? बोलून घ्या. विशाल चला या लवकर या. काही खाली बसा, आता असे भिजलेले आहेत बघा. फोटोची पोज देताना चांगली द्या, उद्या पेपर मध्ये येणार आहे. 11 होते का 22 होते? टाळ्या यांनी नाही वाजवल्या तरी चालतील, ते कॅमेऱ्यामध्ये येतील. बजाव टाळी. बघा काही खेळाडू आहेत ना, त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू देखील आहेत, कारण हा आनंद द्विगुणित झाला असता जर फायनल जिंकली असती. परंतु हरकत नाही, आज दुसरा आलाय, पुढच्या वर्षी पहिला मारायचा आहे, लक्षात ठेवा. वेल प्लेड गाईज, संपूर्ण टीमचं कौतुक आहे. वेल प्लेड. सेलिब्रेशन करा, परंतु पहिलं पारितोषिक मिळाल्यानंतर करा, तोपर्यंत टाळ्या वाजवायला लोक कमी पडतील. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक गतवर्षी आणि या वर्षी देखील रोख रक्कम 1 लाख रुपये. रोख रक्कम 1 लाख रुपये आणि सर्वात मोठे चषक डिंग डॉंग ट्रॉफीचा मानकरी ठरतोय. पुन्हा एकदा मातोश्री 11. पहिल्या नंबरला टाळ्या कमीच नाहीयेत, जोरदार वाजवा, जोरदार. कॅप्टनला घ्या, जरा वरती घ्या. राजेश पवार आपली पावर घ्या. मी आहे, माझा कॅमेरामध्ये फोटो येतो, तुमचा येणं गरजेचं आहे. उद्या हा पेपर मध्ये फोटो येणार आहे, सकाळमध्ये, तुम्ही संध्याकाळी बघू शकता. टाळ्या वाजवताय, शेवटचं पारितोषिक आहे. शेवटच्या टाळ्या वाजवायला मी तुम्हाला सांगतोय, विनंती करतोय, जोरदार जोरदार टाळ्या जोरदार वाजवा. शेवटच्या टाळ्या वाजवायच्या आता या मैदानामध्ये, या स्पर्धेच्या. मी उद्या सांगणार नाहीये. इजाज भाई किधर आहे? असे आहे ते, जेव्हा फोटो काढायचा ना तेव्हा गायब होतात. वेल प्लेड. आलेत का? धन्यवाद. वेल प्लेड मातोश्री 11. मला वाटतं मी मातोश्री 11 साठी फार लकी आहे. जेव्हा जेव्हा कॉमेंट्री केली तेव्हा तेव्हा संघ जिंकलेला आहे. प्रामुख्याने समीर जगताप सरांसाठी फार लकी ठरतोय मी. त्यांनी मला सांगितलंय जेव्हा तुम्ही कॉमेंट्री करता तेव्हा माझी बॉलिंग चांगली होते. चला, लक फॅक्टर. बघा इथे डिंगडॉंग चषकाचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील आनंदात पार पडला. खऱ्या अर्थाने जी स्पर्धा जशी हवी होती ना तशी पार पडली. आणि इथे आपण हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये समाप्त करतोय. परंतु हेमंत सर हे आपल्यासाठी 2 शब्द बोलतील. हॅलो. डिंगडॉंग चषक 2024 साठी ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेसाठी यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार. तसेच कॉमेंटेटर आपले शैलेश सर, इमाद मोडक सर, त्याच्यानंतर युसिफ सय्यद सर, आपले सगळे सर्व पंच आणि ज्यांनी अतिशय उत्कृष्टपणे लाईव्ह केलं ते 70 स्पोर्टचे सर्व सपोर्ट स्टाफ आणि त्याचप्रमाणे गोळीबार मैदानावर जे जे खेळाडू, जे जे आयोजक यांनी जे सहकार्य केले त्यांचे पण आभार. त्याच्याप्रमाणे स्कोरर यांचे पण आभार. धन्यवाद. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे लगेचच आपण समाप्त करतो, कारण पाऊस वाढत चाललाय. आपण भिजण्या अगोदर ती आपण आपापल्या घरी जा, सुखरूप जा, आनंदाने जा आणि सगळ्यांनी व्यवस्थित आराम देखील करा. सर्वांना शुभरात्री. डिंगडॉंग चषक पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आपल्या